नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या ब्लॉगमध्ये ऋषी ब्लॉग्स. तर आपण आलेलो आहोत उज्जैनला. आज आमचा दुसरा दिवस आहे. कालचा दिवस तर पूर्ण आराम करण्यातच गेला. थोडं दुपारनंतर थोडं काम होतं ते उरकलं. आता आज चाललो आहे आम्ही दर्शन घ्यायला मंदिराच्या इकडे. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं इथून रूममधून काय व्ह्यू आहे आपल्या. इथून बरोबर समोर मंदिर दिसतंय आपल्या रूमपासून. जिथं समोर आहे झेंड्याच्या वरती बरोबर तिकडे. तर चला आता जाऊ मंदिराकडं. सकाळपासून नाश्ताच केलं त्यामुळे थोडं पाहिजे काहीतरी खाऊन घेऊ अगोदर आणि नंतर मग जाऊ दर्शन करायला. आज संडे, गर्दी जास्त वाटली म्हणजे पाहिजे होती. अजून आज गर्दी कमी कालच्या कम्पेअरमध्ये. काल खूपच जास्त गर्दी होती. जाऊन येऊ दर्शन करून. आवरे क्या और चलो टीव्ही बंद केली का डायरेक्ट? ठीक आहे, चला आता जाऊन येऊ मस्त दर्शन करून. तुम्ही पण या आमच्यासोबत, तुमचं पण दर्शन आम्ही करून देऊ. आलो आहे आम्ही आता खाली. नाश्ता केला आहे जरा, परत नंतर कसं लेट जरी झालं यायला तरी मग काही टेन्शन नाही. हां, आता चक्कर खाऊन पडणार नाही. हे आमच्यासोबत स्ट्रॉंगेस्ट पर्सन पण आहे ना, खूप जास्त त्यांची काळजी घ्यावी लागते ना. तिकडून येणाऱ्यांसाठी वाटतं. इकडून मेन एंट्रन्स गेट आहे या असं दाखवणार. अच्छा, असं आहे का? आता आम्ही चाललो आहे कॉरिडॉरमधूनच, गेट नंबर 4च्या इकडून. तेच समोरच हॉटेल आहे आमची, त्यामुळे चला मध्ये जात तुम्हाला कॉरिडॉर वगैरे पण दाखवतो. लास्ट टाइम आम्ही आलो होतो ना, गणपती बाप्पाचं दर्शन दाखवतो स्टार्टिंगला. लास्ट टाइम आम्ही आलो तेव्हा कॉरिडॉर आहे ना चालू होतं काम. आम्ही गेलो त्या दुसऱ्या दिवशीच मोदीजी आले होते इनॉग्रेशनसाठी. तेव्हा सगळं काम नव्हतं झालेलं कॉरिडॉरचं. चलो जाएंगे अभी अंदर. तिकडून ना मेन एंट्रन्स लागत नाही. कुठून? यायचे चाललेत ना. हां हां, रिटर्न येताना मेन एंट्रन्स कुठं असते. अच्छा. म्हणजे आपल्याला आता कॉरिडॉरमध्ये जाते ना नाही का? कॉरिडॉर मेन एंट्रन्सलाच आपण जातो. हे जे आहेत ना हे इकडून असं चालले. अच्छा, काय कॉरिडॉर खुला केली काय बाप्पापासून एंटर चालू. बाप्पा एंट्रन्सला आहे का? हे आहे कॉरिडॉरचं मेन गेट एंट्रन्स. इथं मेन एंट्रन्सवरतीच गणपती बाप्पा विराजमान झालेले. आणि इकडे समोर आहे मेन एंट्रन्स. इथून आपल्याला जायचं तिकडे मध्ये. मस्त केलेलं आहे ना. लास्ट टाइम काम झालेलं नव्हतं पूर्ण, त्याच्यामुळे मी काय आलो नव्हतो इकडं. इथं हां हां, इथं सप्तऋषीचे सगळे स्टॅच्यू आहे. हे कॉरिडॉर आपण येताना दाखवतो तुम्हाला डिटेलमध्ये. आता हां येताना कॉरिडॉर दाखवू. आता सध्या आम्ही जातो पहिले मंदिराच्या साईडला, परत नंतर गर्दी होऊन जाईल जास्त. येतेवेळी कसं लाईटिंग वगैरे पण राहील, त्यामुळं मग व्यवस्थित दिसत. छान बनवलं आहे पण हां, आणि स्वच्छता वगैरे पण आहे चांगली, बघण्यासारखं आहे. शेषनागाची करून समुद्र बनतो. अच्छा, हे बघा भव्य दृश्य. चलो बच्चे पार्टी.
झाले आमचे दर्शन. आत्ताच बाहेर आलो दर्शन करून. पटकन झाले दर्शन. 1 तास लागला सांगितले ना. 1 तासाच्या आत दर्शन झालं आमचं. 1 तास पण नाही लागला. हां 6 वाजता आम्ही कॉरिडॉरमध्ये होतो. अर्ध्या तासात दर्शन झालं. गर्दी पण नव्हती काही. एकदम शांततेत प्रॉपर दर्शन झालं व्यवस्थित. असं धक्काधक्की नाही काही नाही. आता दर्शन घेऊन बाहेर बसलो आहे. आता थोड्या वेळ बसतोय तू इथं आणि इथून निघू पुढे जायला. सव्वा 7 वाजले आणि आता आरतीचा टाईम झाला नाही. आता आरती सुरू होती. आता आम्ही आलो आहे बाहेर इथं कॉरिडॉरमध्ये वापस. इथं आता सगळीकडं देवांच्या मूर्त्या वगैरे लावलेल्या आहे आणि त्याला मस्त सुशोभीकरण केलेलं आहे. बगीचा वगैरे बनवलेला आहे इथं आजूबाजूला चारी साईडला. आता आम्ही आलो इकडं भारत माता मंदिरकडं. दर्शन करून झालं आमचं व्यवस्थित. आता जाते वेळी म्हणलं इकडून पण दर्शन करून घ्यावं लगेच. ही आहे भारत माता मंदिरची फ्रंट साईड. तिकडून आपण चढलो आहे वरती. ती बॅक साईड आहे. इथून मेन मुख्य प्रवेशद्वार भारत माता मंदिरचं. इथं भारत देशाचा आपल्या नकाशा काढलेला आहे पूर्ण. त्यातून सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे का कुठं कुठं ज्योतिर्लिंग वगैरे आहे आणि ज्या भारतातल्या ज्या प्रमुख नद्या आहे त्या नद्यांबद्दल पण इथे एक चित्रण केलेलं आहे.
आपण सध्या इथं आहोत महाकालेश्वर आणि हे आपल्या इकडचं कृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आपलं महाराष्ट्रामधलं. खंडोबाची पण मूर्ती बनवलेली इथं. अश्वारूढ पुतळा. इथं जे सप्तऋषी म्हणतो का आपण, सगळ्यांच्या मूर्त्या बनवलेल्या इथं त्या नसत्या अवस्थेत. सर्वात विलोभनीय असं दृश्य इथं आपल्या समोर आहे सध्या. इथं शंकर भगवानची मूर्ती मोठी आणि त्याच्या बाजूला कारंजांचं सेटअप केलेलं आहे पूर्ण.
अशा प्रकारे आमचं आज महाकालेश्वर मंदिरात दर्शन झालं एकदम व्यवस्थित दर्शन वगैरे करून आम्ही बाहेर आलो मगाशीच जेवण वगैरे केले आता आणि इथं जे कॉरिडॉर बनवलेलं आहे तिथं थोडं चक्कर मारत होतो. तर तेच म्हटलं की तुम्हाला ब्लॉग आजचा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मंदिर वगैरे कसं वाटलं ते पण सांगा. आणि श्रावण महिन्यामध्ये आमच्या एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. उद्या सोमवारच आहे आणि आधीच दर्शन केलं असो. दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालं, सगळ्यांचं झालं, गडबड वगैरे काही झाली नाही काही गडबड. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, परिवारामध्ये आणि असाच सपोर्ट असू द्या.